गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ. तर आलो आपण स्टॉलवरती आणि आज छत्री आणली नाही आहे, छत्री लावली नाही आहे, कारण थोडंसं जुगाड केलं माणसाच्या पप्पांनी. तेव्हा व्यवस्थित केलं म्हणा, तर छान जुगाड झालं आहे ते पण. आणि आज माझे पप्पा थांबणार स्टॉलवरती आणि मी जाणार आहे घरी. तर बघा, सकाळचं म्हणजे एवढी दगदग असते ना की स्वतःकडे पण माणूस लक्ष देत नाही दगदग असल्यावर. आणि मजबुरीची दगदग नाही बरं का, दगदग करायला पण इंटरेस्ट पाहिजे असते माणसाला. तर माझे पप्पा गेले नाश्ता घेऊन भंतेजींना. तर छान वाटतं बघा की भंतेजींना आपण नाश्ता देतोय आणि ते आपल्या हातचा नाश्ता खात आहे म्हणून. तर त्यांना मी सांगितलं होतं का नाश्ता तुम्हाला लागला तर मला फोन करायचा, मी तुम्हाला नाश्ता पाठवून देईल. तर त्यांनी मला पण फोन केला, माझ्या पप्पांना पण फोन केला, तर मी त्यांना नाश्ता पाठवून दिला. तर छान वाटलं आहे. आणि आज थोडंसं चेंजेस केलं, पोह्यावरती शेव आणलेत माझ्या पप्पांनी. बघा, शेव टाकणार पोह्यावरती. आणि पोहे पण संपले होते, परत नवीन पोहे बनवून आणलेत घरून. आणि वरचं बघा, वरचं दाखवते की कसं जुगाड केलं माझ्या पप्पांनी. ते बघा, तर असं जुगाड केलं आहे, खूप छोटं केलं आहे, म्हणजे एकदम ॲक्युरेट टेबलापुरतंच केलं आहे. जो प्लास्टिकचा टेबल आहे तेवढंच केलं, अजिबात मोठ्या साईजचं नाही केलं. तर बघतोय आपण गिऱ्हाईकाची वाट, गिऱ्हाईक केव्हा येतील, काय येतील, काय केव्हा विकणं होईल. आणि इडली संपली तर मी जाते परत घरी आणि नवीन इडली बनवून आणते. तर मानसी मोंटू घरी आहे, त्यांना सुट्टी आहे, मानसीच्या पप्पांना पण सुट्टी आहे, फक्त आणि फक्त मलाच सुट्टी नाही आहे कामाला. तर माझं काम कंटिन्यू असतं, ते असतंच स्टॉलचं म्हणा किंवा घरातलं काम म्हणा, ते डेली असतं, तर ते करावंच लागतं आपल्याला. तर पाहते मी लोकांची गंमत पण येणाऱ्या जाणाऱ्यांची, थोडीशी युनिक अँटिक दिसतात, त्याच्यामुळे मग त्यांच्याकडे लक्ष जातं माझं. जेंट्स असो लेडीज असो, काहीतरी ते वेगळे वाटतात, त्यांचे गुण वेगळे वाटतात, मग माझं लक्ष त्यांच्याकडे जातं. तर पावसाचं खूप वातावरण डेंजर आहे, पावसाचं वातावरण पूर्ण ढग भरून आलेलं आहे, फक्त केव्हा पडते काय माहिती. तर बघू आपण वाट आता गिऱ्हाईकाची काय काय. मला नाही वाटत. हो, चालू असतं. शुक्रवारी काय लक्ष नाही, पण चालू असतं. शनिवारी बंद होतं ना आपली आनंद गणपतीचं. नाही, चालू होतं, चालू होतं, कारण माझा स्टॉल होता तर चालू होतं. आता जाऊन बघितलं का? आता गेट बंद आहे त्यांचा. मग आज सरकारी सुट्टी जाहीर केलेली आहे ना टीव्हीला. ईदची सुट्टी असेल ना आज. हां, टीव्हीला दाखवलं होतं ना बातम्यांमध्ये का